कॉम्पिटिशनमध्ये फक्त एन्जॉय करणार आहे. माझं हे काही मत नाही की मला डायरेक्ट जिंकायचंच आहे म्हणून. भाग घेतल्यानंतर आम्हाला पण शाळेत असल्याचा थोडासा अनुभव येतोय. बापरे, आपल्याला एक परीक्षेला जायचं आहे. आपलं महानगर महागायक आणि ओनली मानिनी महागायिका या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आज अनेक स्पर्धक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून आपलं महानगरच्या वतीनं ज्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे, संपूर्ण शहरात या स्पर्धेविषयी एक उत्सुकता आहे, चर्चा आहे. दैनिक आपलं महानगरनं प्रथमच नाशिकमध्ये कोणत्या तरी एका दैनिकानं जी स्पर्धा घेतली त्यापैकी एक दैनिक आपलं महानगर यांच्या वतीनं ही प्रथमच नाशिकमध्ये अशा पद्धतीची स्पर्धा घेण्यात आलेली आहे. बातमीमागची बातमी सांगणारं दैनिक आपलं महानगर आणि ओनली मानिनी यांच्या माध्यमातून कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. आज या स्पर्धेची उपांत्य फेरी होते. स्पर्धकांमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे आणि एक प्रकारची उत्सुकता लागून आहे की आता अंतिम फेरीमध्ये कोण जाणार आहे. जजेस देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परंतु या स्पर्धेची पारदर्शकता इतकी आहे की आम्ही यामध्ये स्पर्धकांचं नाव देखील सांगितलं जात नाही. यात आपण जर बघू शकता की स्पर्धकांना क्रमांक देण्यात आलेले आहे की जेणेकरून ही स्पर्धा पारदर्शक व्हावी. तर या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभागी झालेले आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल की नाशिकमध्ये प्रथमच दैनिक आपलं महानगरच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात. आत्तापर्यंत ज्या पद्धतीने या पहिली दुसरी फेरी झाली आणि आता ही उपांत्य फेरी होते, काय सांगाल या स्पर्धेविषयी? सर, खूपच छान अनुभव आलेला आहे आणि 2 फेऱ्या तर आम्ही पार केलेल्या आहेत. त्यापैकी आज उपांत्य फेरी आहे. उपांत्य फेरीमध्ये आज आम्ही पोचलेलो आहोत आणि आम्हाला उत्सुकता वाढलेली आहे की उपांत्य फेरी पार करून आम्ही फायनलमध्ये पोचू. मी पहिल्यांदा मानिनी आपला महानगरची जी स्पर्धा आयोजित केली आहे त्यांचा खूपच आभारी आहे. खूप छान उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. एक सर्वसामान्यांना प्रत्येकाला गाण्याची संधी दिलेली आहे. तर धन्यवाद. बस. आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात. कशी तयारी आपण करत आहात? सर, मला हे फर्स्ट टाईमच मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतो आहे आणि ज्या हिशोबाने हे म्हणजे कॉम्पिटिशन्स आयोजित केलं आहे खूपच छान केलं आहे. खूप डिसिप्लिनमध्ये खूप सिस्टमॅटिक वेनी अरेंज केलं आहे आणि डेली बेसवर जे न्यूजपेपरमध्ये जे याचा फीडबॅक येतो म्हणजे अपडेट्स येतो सगळेजण ते वाचतात आणि खूपच एक्साइटमेंट आहे. सगळे सिंगर्स विचारतात आणि 30 तारखेचं सगळेजण वाट बघतात कोण जाणार आहे तिथे. तर वी आर ऑल व्हेरी एक्साइटेड. निश्चितपणे आपण बघितलं की स्पर्धकांमध्ये देखील उत्साहाचं असं वातावरण आहे, उत्सुकता लागून आहे. महागायिका ही स्पर्धा देखील आपण घेणार आहोत. ओनली मानिनी हे महिलांचं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या माध्यमातून महागायिका देखील निवड केली जाणार आहेत. काही महिला स्पर्धक देखील सहभागी आहेत. मॅडम, काय सांगाल या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, कशी उत्सुकता आहे, कशा पद्धतीनं आपण तयारी करत आहात? सर्वप्रथम मी साज कराओके क्लब आपलं महानगर आणि मानिनी यांना धन्यवाद देते की त्यांनी एक आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि नाशिकमध्ये अगदी म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला आणि ही संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार. आणि एक एक्साइटमेंट तर आहेच कारण स्पर्धा अगदी ट्रान्सपरंट आहे, खूप छान आहे. जर तुम्ही जसं बघू शकता नंबर दिलेले आहेत आम्हाला, तर त्या नंबरनुसार आणि अतिशय उत्तम सिंगर्स पण तसे आहेत, परीक्षक पण तसे आहेत. तर एक एक्साइटमेंट आहे आणि आम्ही पण तेवढ्याच चुरशीने स्पर्धेची तयारी करतोय. तर ती एक्साइटमेंट आहेच सर. आपला अनुभव कसा राहिला या स्पर्धेचा? आत्तापर्यंतच्या 2 फेऱ्या झाल्या, आज उपांत्य फेरी होते. कशी उत्सुकता आहे स्पर्धेविषयी? खूपच छान उत्सुकता पण आहे, थोडी नर्वसनेस पण आहे कारण की सर्व सिंगर्स एकदम छान आहे. कोणालाच म्हणजे असं म्हणता येणार नाही हे कमी हे जास्त, सर्व खूपच छान आहे. आणि हे पहिल्यांदा होत आहे की आम्हाला पूर्ण गाणं म्हणायला लावता येते पण विदाऊट लिरिक्स, फक्त कराओके लावला जाणार, आम्हाला स्क्रीन दाखवली नाही जाणार. एक्सायटेड खूप आहे मी यासाठी. बघितलं आपण की स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे आणि आमचे जजेस देखील अतिशय पारदर्शक पद्धतीनं कसोटीवर इथले जे स्पर्धक आहेत त्यांची कसोटी घेत आहेत आणि सुंदर अशी तयारी देखील इथे स्पर्धक करताना आपल्याला जसं आपण बघू शकतो की बाहेर देखील काही स्पर्धक आहेत. आता थोड्याच वेळात उपांत्य फेरीला देखील सुरुवात होणार आहे आणि स्पर्धकांमधला उत्साह देखील आपण बघू शकतात की सर्वजण या ठिकाणी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहेत. मॅडम, काय सांगाल ज्या पद्धतीनं आपलं महानगर ओनली मानिनीच्या माध्यमातून या स्पर्धा होत आहेत, पहिल्या 2 फेरी झाल्या आहेत, उपांत्य फेरी आहे, कशी उत्सुकता आहे?
आता उपांत्य फेरीची उत्सुकता तर आहेच. म्हणजे आता असं लेवल आली आहे की ठीक आहे, आपण इथपर्यंत पोहोचलो आहे, थोडं तरी आपण काहीतरी करू शकतो आहे, पण आता थोडं आणखीन पाऊल पुढे टाकून आपण फायनलला जाण्याचा प्रयत्न करणं हेच आत्ता फक्त मनात आहे. सगळ्यात लहान स्पर्धक देखील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. काय सांगशील बेटा की सर्व मोठे स्पर्धक आहेत तुझ्याबरोबर आणि तू देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. खरं म्हणजे मानायला पाहिजे की लहान मुलं म्हटली की गर्दीमध्ये गोंधळामध्ये थोडं बोलायला घाबरतात, परंतु हिची हिमतीची दाद द्यावी लागेल की एवढ्या मोठ्या स्पर्धकांमध्ये हिने स्वतःहून म्हणजे हिच्या पालकांचंही कौतुक करावं लागेल की त्यांनी या स्पर्धेमध्ये तिला सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मॅडम काय सांगाल आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल? सर, स्पर्धेमध्ये सहभागी यासाठी केलं आहे की तिच्यात जी कला आहे ती सादर करण्यासाठी सरांनी एक छान असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि आम्हाला वाटतं की आमच्या मुलीसाठी ती एक सुवर्ण संधी आहे आणि तिला फक्त तिला एन्जॉय करता यावं. निश्चितपणे काय सांगशील बेटा या स्पर्धेविषयी? कसं वाटते तुला या स्पर्धेत सहभागी? मला छान वाटतं आहे. मी बस कॉम्पिटिशनमध्ये फक्त एन्जॉय करणार आहे. माझं हे काही मत नाही की मला डायरेक्ट जिंकायचंच आहे म्हणून. बघू शकता आपण की अनेक स्पर्धक म्हणतात की आम्हाला एक आनंद घ्यायचा आहे या स्पर्धेचा आणि ही स्पर्धा म्हणून केवळ स्पर्धा म्हणून याकडे बघायचं नाही, तर आपल्या कलागुणांना देखील एक व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्या माध्यमातून एक कला म्हणजे ह्या जजेसच्या माध्यमातून ज्या काही सूचना येतील त्या माध्यमातून कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मॅडम काय सांगाल आपण देखील या स्पर्धेविषयी? स्पर्धेत जशी लहान मुलं आहेत तसं खरं तर भाग घेतल्यानंतर आम्हाला पण शाळेत असल्याचा थोडासा अनुभव येतो आहे. तेच टेन्शन, तेच पाठांतर किंवा असं जे काही आहे, पण मजा आहे, छान. आपण कला जोपासत आहात आणि अशा पद्धतीने स्पर्धा होते, कशी तयारी करत आहात आणि काय वाटतंय? खरं तर साज कराओकेने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभारच आहे. आणि तयारीचं म्हटलं तर अगदी शाळेमध्ये असल्यासारखं, जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणेच चाललेलं आहे. शाळेत असल्यासारखं की बापरे आपल्याला एक परीक्षेला जायचं आहे, त्याप्रमाणे तयारी करायची वगैरे, असं अगदी सिरियसली चाललेलं आहे. बघू शकतो आपण की स्पर्धक आनंद घेत आहेत. स्पर्धा तर आहेच, परंतु त्यापेक्षा यातला जो आनंद देखील आहे तोही महत्त्वाचा आहे की तयारी सर्व उपांत्य फेरीची या ठिकाणी सुरू आहे आणि एकूणच जी ही स्पर्धा होणार आहे तारखेला महाअंतिम सोहळा हा गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी होणार आहे आणि आजची जी उपांत्य फेरी आहे त्या उपांत्य फेरीतून अंतिम स्पर्धक जे आहेत ते निवडले जातील. परंतु एकूणच आपण या स्पर्धेचा जर आता आढावा घेतला तर स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे, तयारी देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. अगदी लहान स्पर्धकांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आता आपण बघूयात की या सर्व स्पर्धकांमधून अंतिम फेरीमध्ये कोण जातं आणि कोण होतं आपलं महानगर महागायक आणि ओनली माननी महागायिका. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.